व चिकन मटन विक्री, फेरीवाले तसेच घरेलू कामगार म्हणून कार्यरत असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपाच्या शिष्टमंडळाने खडकपाडा पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांना निवेदन सादर केले। निवेदनात संबंधित व्यक्तीची कागदपत्रे तपासून बेकायदेशीर वास्तव आढळल्यास तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कल्याण पश्चिम येथील विविध गृहनिर्माण सोसायटीची बैठक घेऊन घरेलू कामगारांची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। पोलिसांनी निवेदनाची दखल घेतली असून शहरात अनधिकृतरित्या राहणारे किंवा बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव करणारे बांगलादेशी नागरिक आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। दरम्यान या मुद्द्यांवरून शहरात राजकीय वातावरण तापल्याचे चिन्ह दिसत असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आम्ही सर्व या प्रभागातील श्यामजी असतील, प्रीतीताई असतील, मोहनजी असतील आणि दीपेशजी आम्ही सर्व एकत्र गेले बरेच वर्ष इकडे गोदरेजी खडकपाडा परिसरात राहत आहोत आणि काही दिवसापासून लोकांच्या कंप्लेंट्स होत्या की आमच्याकडे कामाला येणारी लोक आहेत त्यांचे आपापसात वाद होत आहेत। नंतर शहरामध्ये बरेच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल फ्रूट्सच्या गाड्या आहेत, भाजीच्या गाड्या आहेत, चिकन मटनच्या स्टॉल आहेत, तर इकडे बरेच ठिकाणी बांगलादेशी आम्हाला आढळून आले आणि लोकांचे वारंवार कंप्लेंटमुळे आम्ही आज ही मोहीम हातात घेतली आहे की या सर्वांची ही आपल्याकडे नोंद आहे का, हे कशा पद्धतीने आले आहेत। जर हे इनलिगल पद्धतीने आले असतील तर देशभरामध्ये मोहीम चालू आहे त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्यासाठी। तर आज आम्ही याच विषयामध्ये आपले सिनियर PI आहेत वाघमोडे साहेब यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी ऑलरेडी आम्ही याच्यावरती काम करतो आहे असं त्यांनी सांगितलं। पण त्यांना आनंद झाला की आपण नागरिक म्हणून या विषयामध्ये पुढे आलात। याच्यावरती आम्ही एक मोठी बैठक घेऊ सर्व चेअरमॅन सेक्रेटरीची आणि जे घर कामाला येतात खास करून, म्हणजे आता रस्त्यावरती आपण दिसू शकतात पण जे घर कामाला येतात ती लोक आपल्याला दिसून येणार नाहीत की कोण येत आहेत, तर त्यांचं आम्ही नक्की प्रबोधन करण्यासाठी सर्व चेअरमॅन सेक्रेटरीची बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये त्यांना कंपल्सरी जे तुमच्याकडे कामाला येतात त्यांची माहिती ही इकडे आली पाहिजे याचं त्यांना ते प्रबोधन करणार आहेत। येत्या काळामध्ये एवढा मोठा परिसर आहे, आज आपण नवीन कल्याण बघितलं तर हजारो लोक राहत आहेत, लाखो लोक म्हटलं तरी वावं ठरणार नाही। तर ह्या लोकांच्या घरात काम करणारी लोक जरी बेकायदेशीर आल्यानंतर काम करत असतील तर नक्कीच पुढचा अनर्थ टाळण्यासाठी आज आम्ही एक नागरिक म्हणून म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्र झालो आणि हे निवेदन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।